सर हे झिरवळ साहेबांच्या वाढदिवसानिमित्त आमदार साहेबांनी आम्ही त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आलो आणि त्यांच्या वाढदिवसाचं गिफ्ट म्हणून त्यांनी मला पाठिंबा जाहीर केला। त्याच्याबद्दल मी त्यांचे खूप आभारी आहे आणि एक जिल्हा म्हणून आणि साहेबांचा आशीर्वाद त्यांनी माझ्या वडिलांबरोबर काम केलेलं आहे आणि तेच प्रेम मला आता ते देत आहेत, त्याच्याबद्दल मी त्यांचे खूप खूप आभारी आहे। आपल्याला विरोधकांकडून सुद्धा पाठिंबा मिळतोय, किती इझी वाटते ही निवडणूक? शिक्षक मतदारसंघामध्ये विरोधक आणि सत्ताधारी हा प्रकार नाहीच आहे। शिक्षक संघटना आणि सर्व मित्रपरिवार आणि सगळ्यांचं प्रेम माझ्यावरती आहे, त्याच्यामुळे सर्वच स्तरातून मला चांगला पाठिंबा मिळतोय। त्याच्यामुळे मला ह्या इलेक्शन्समध्ये यश मिळेल याची मला खात्री आहे। अतिशय महत्त्वाचं गेल्या कालही मुंबईला होतो, कालही मी विनंती केली आणि कालही त्यांनी सांगितलं का त्यांच्या वडिलाबरोबर मी काम केलेलं आहे आणि वडिलाचं ते काही त्यांचं स्वप्न जे राहून गेलं ते पूर्ण करायचं आपल्या सर्व पदाधिकाऱ्यांना कालसुद्धा साहेब बोलले आणि अतिशय प्रामाणिकपणाने बोलली की संदीप भाऊच्या वडिलांनी जे कामकाज केलं लोकांच्या सुखादुखामध्ये अतिशय प्रामाणिकपणे जिल्हा परिषद असेल अनेक ठिकाणी आणि त्या पद्धतीनं त्यांनी कालच शुभेच्छा दिल्या, आज तर दिल्या पण काल पण दिल्या। गेल्या 8 दिवसापूर्वी माझी भेट झाली तेव्हाही त्यांनी सांगितलं का दादांचं स्वप्न पूर्ण करायचं आहे, म्हणून त्या ठिकाणी त्यांनी आज पण हे केलं। आणि अतिशय संदीप भाऊच्या बाबतीमध्ये गेल्या 8-10 दिवसापासून मी जळगाव असेल, नंदुरबार असेल, धुळे असेल, अतिशय जुने काही दादांचे मानलेली माणसं आहेत सगळ्या समाजामध्ये, स्वतःहून सांगते का ज्या वेळेस दादांचं स्वप्न होतं पूर्ण नाही झालं, पण एक दादांचा चिरंजीव त्या ठिकाणी दादांच्या माध्यमातून या ठिकाणी उभा राहिला आहे। आम्ही सुद्धा आमचं स्वप्न या ठिकाणी बघतोय आणि त्या पद्धतीने पॉझिटिव्ह त्या ठिकाणी दादा मदत करतायत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।